आलेगाव पातूर मार्गावर पाण्याचं मोठं डबकं तयार झालं असून वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। नागरिक आणि शेतकऱ्यांनी तहसीलदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडे लवकरात लवकर कारवाई करून रोडवरील अतिक्रमण हटवावं अशी मागणी केली आहे। आलेगाव पातूर मार्गावरील सय्यद युसुफ सय्यद इसा यांच्या शेतात रोडवरील सर्व पाणी शिरत असल्यानं त्यांचं मोठं नुकसान होत होतं। त्यांनी या संदर्भात वारंवार तहसीलदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रारी निवेदनं केली, परंतु प्रशासनानं कोणतीही दखल घेतली नाही। अखेर सय्यद यांनी स्वतःच्या शेतालगत रस्त्यावर मातीचा मोठा बांध टाकून पाण्याचा मार्ग रोखला। त्यामुळे रोडवर पाणी साचून मोठं डबकं तयार झालंय। या मार्गावरून जाणाऱ्या वाहन चालकांना, शालेय विद्यार्थ्यांना आणि नोकरदार वर्गाला याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय। 9 सप्टेंबर रोजी तहसीलदार डॉक्टर राहुल वानखडे यांच्या अध्यक्षतेखाली तहसील कार्यालयात विशेष बैठक घेण्यात आली। बैठकीत सय्यद युसुफ, शेतकरी, अशोक कोरकाने, गावातले सरपंच, प्रतिष्ठित नागरिक, विविध राजकीय पक्षांचे नेते तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते। या बैठकीत रोडची 12 मीटर हद्द कायम करून सर्व अतिक्रमण हटवण्याची मागणी काही सदस्यांनी केली होती। आलेगाव येथील काही नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभाग यांना देखील निवेदन देऊन 12 मीटर पर्यंत अतिक्रमण सरसकट काढावं, अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा दिला आहे। दरम्यान स्थानिकांनी तहसीलदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडे लवकरात लवकर कारवाई करून रोडवरील अतिक्रमण हटवावं अशी मागणी केली आहे।